आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज। बांधगाव येथील राठोड यांच्या शेतातील विहिरीत बिबट्याचे दर्शन, वनविभागाच्या तत्परतेने सुरक्षित सुटका। नेर तालुक्यातील बांधगाव येथे आज पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली। श्री रमेश राठोड यांच्या गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर चिकनी लोड लगत असलेल्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याचे आढळून आले। मिळालेल्या माहितीनुसार रात्री शिकारीच्या शोधात असताना हा बिबट्या विहिरीत पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज सकाळी शेतकरी पाणी देण्यासाठी शेतात गेले असता त्यांना विहिरीतून जोरदार गर्जना ऐकू आली। आत डोकावून पाहिले असता विहिरीत बिबट्या असल्याचे दिसताच शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेत गावकऱ्यांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला भ्रमणध्वनीद्वारे कळविले। नेर तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सुभाष लबे साहेब आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोड साहेब, नाटककार साहेब, बागाडे मॅडम, आर.पी. काळे, बागडे साहेब तसेच यवतमाळ येथील बचाव पथक आणि वनसमितीचे अध्यक्ष जानराव राठोड, तेवीचंद्र राठोड यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुटकेची मोहीम राबविण्यात आली। अत्यंत संयम आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले। त्यानंतर वनविभागाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया सुरू केली। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य धोका टळला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा। गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। गौरव प्रकाशन न्यूज करिता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हरिचंद चव्हाण।